श्रीगोंदा तालुक्यातल्या पारगाव सुद्रिक इथं मच्छिंद्र आणि बाबासाहेब मडके बंधूंचं एकत्र कुटुंब आणि एकत्रित 13 एकर शेती आहे. यापैकी मच्छिंद्र गावातच शिक्षकाची नोकरी करतात, तर बाबासाहेबांना शेती कामामध्ये मदतही करतात. ही या ठिकाणी 13 एकर शेती आहे. एकत्र कुटुंब पद्धती आहे. आणि मी तसा शालेय जीवनापासून शेती आणि शिक्षण घेत आलेलो आहे. शेतीतले अनुभव मला बालवयातच मिळालेले आहेत. आणि पारंपरिक शेतीपासून मी थोडंसं वेगळा विचार नंतर केला. पूर्वी आई वडील हे ज्वारी, गहू, बाजरी अशी जिरायती पिकं घेत असत. त्यानंतर मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागली. थोडासा स्थिर झाल्यावरती मी फळबागेकडे वळालो. दोघं भाऊ एकमेकांच्या मदतीनं आणि सल्ल्यानं शेती काम करतात. त्यांनी 2000 साली लिंबू लागवड केली होती, पण त्यातले बारकावे समजण्यात बरीच वर्ष गेली. या बागेपासून त्यांना फारसा फायदा मिळाला नाही, पण शिकण्यासारखं बरंच काही झालं. सुरुवातीला मी 2000 साली लिंबाची बाग लावली होती. आणि त्यावेळेस लिंबू कमी यायचे, मार्केटसुद्धा एवढं जास्त नव्हतं. म्हणून मी 8-10 वर्षात ती बाग उपटून टाकली आणि पुन्हा नवीन अभ्यास करून लिंबाकडे पुन्हा एकदा मी वळालो. आणि 2010 साली पुन्हा लिंबोणीचे मी 300 झाडं लावली. लिंबाच्या शेतीमध्ये 8 ते 10 वर्षांचा अभ्यास झाल्यावर मडके बंधूंनी पुन्हा 2010 साली नव्यानं लिंबू लागवड केली. यावेळी त्यांनी 1 एकरात साई सरबत्ती वाणाची 300 झाडं लावली. बाग साधारणतः 2010 साली मी लावलेली आहे. ही रोपं मी लोकललाच विकत घेतलेली आहेत. या जातीचं नाव आहे साई सरबती. आणि या बागेतील रोपाचं अंतर आहे 12x12 मध्ये मी लागवड केलेली आहे. 1 एकरामध्ये साधारणतः ही झाडं मी सगळी बसवलेली आहेत. आणि आज बाग चांगल्या कंडिशनमध्ये आपल्यासमोर उभी आहे. लिंबाच्या झाडाला वर्षभरात किमान 3 वेळेस बहार येतो. आंबिया, मृग आणि हस्तबहरामध्ये लिंबाचं उत्पादन घेतलं जातं. मृग बहराच्या काळात लिंबाचं उत्पादन कमी निघतं, पण त्यापासून नफा जास्त मिळतो. सुरुवातीला ते लिंबाचं रासायनिक पद्धतीनं नियोजन करत होते, पण नंतर त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून जीवामृत आणि सेंद्रिय खतांचा वापर सुरू केला. त्याचे चांगले परिणाम देखील त्यांना मिळू लागले. शेणखत प्रत्येक बागाच्या त्या बुडाच्या अवतीभोवती पसरून द्यावं लागायचं. आणि काटेरी बाग असल्यामुळं त्यामध्ये जाणं मुश्किल होतं. आता बागाची खांदणी आपण पूर्ण स्टॉप केलेली आहे. आणि त्याच्याऐवजी आपण स्लरीचा वापर करतो. स्लरीचा वापर करत असल्यामुळं लेबर लागत नाहीत, बागेत जायचा काही प्रश्न नाही. आणि रासायनिक खतं आपण कमी केलेली आहेत. आणि त्याची जागा सेंद्रिय खतानं घेतलेली आहे. झाडावरती सुद्धा ही स्लरी मी 1-2 वेळा त्याची फवारे घेतली. आणि त्याचा अनुभव असा आला की हस्तबहार या वर्षीचा कुठंही त्याचा लिंबू किंवा कळी न गळता पूर्ण बाग सेटिंग झाला. आज बागेवरती 60-70 किलोचा माल आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याची क्वालिटीसुद्धा 1 नंबर असल्यानं बाजारही आपल्याला चांगल्या पद्धतीचा आता मिळत आहे. आज मडकेंच्या शेतामध्ये प्रत्येक झाडावर किमान 700 ते 800 लिंब लागलेली आहेत. येत्या काही दिवसामध्ये लिंबांचं उत्पादन हाती मिळणार आहे. आज शेती करण्याच्या पद्धतीत अनेक बदल झाल्याचं बंधू बाबासाहेब यांचा अनुभव आहे. त्यामुळे शेतीचं उत्पादन देखील वाढल्याचं ते सांगतायत. आणि त्यावेळेस खतं वापरण्याची पद्धत, आत्ताची खतं वापरण्याची पद्धत, ज्याने रासायनिक औषधं असतील किंवा आयुर्वेदिक असतील, ह्याच्यामध्ये थोडासा बराचसा बदल झाला. आणि त्याच्यापासून शेतीमध्ये, उत्पन्नामध्ये, पिकामध्ये जवळजवळ 50 ते 60% बदल झालेला आहे. आत्ताचा पहिल्याच्या आता जवळजवळ 50% उत्पन्न जास्त निघत आहे. आता आम्ही दोघंच भाऊ आहेत, आई वडील आहेत, धाकटे बंधू सर आहेत. मी शेती पाहतो, तो हायस्कूलला असतात. त्यांचंही मार्गदर्शन मला पाठीमागं असतं. प्रमाण किती वापरायचं औषधांचं, खतांचं. त्याच्यामुळे बाकीच्या काही गोष्टी ज्या अडचणी ज्या आहेत ह्या सॉल्व्ह झाल्यात. आणि त्यांचं मार्गदर्शन अधिक आपली संगती सोबत्यांचं असल्यामुळं किंवा कष्टाचे मजूर आता तनपुर सर असतील, त्यांचं मार्गदर्शन सेन्सलीचं भेटलं. त्याच्यापासून जी उत्पन्न पिकाच्या साईजमध्ये, लिंबाच्या साईजमध्ये, ऊसाच्या साईजमध्ये ह्याच्यात जवळजवळ बराचसा बदल झाला आहे. यंदा मडके यांना लिंबापासून किमान 5 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. आजवरच्या हंगामात लिंबाचं उत्पादन खर्च निघाला असून यंदाच्या व्यवस्थापनासाठी त्यांना केवळ 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च आलाय. तो वगळला तरी देखील मडकेंना लिंबापासून अंदाजे 4.5 ते 5 लाख नफा मिळण्याचा विश्वास वाटतोय.
गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी बाजार आपल्याला 10, 15 ते 20 रुपये या दरम्यान मिळत होता. आणि यावर्षी लिंबाची क्वालिटी चांगली आहे, लिंबावर डाग नाही, लिंबाची चकाकी चांगली आहे. 25 रुपयापासून 40 रुपयापर्यंत आत्तापर्यंत बाजार मिळालेला आहे. आणि उन्हाळ्यामध्ये 60-70 रुपये या प्रमाणात बाजार आपल्याला मिळण्याची अपेक्षा आहे. मला 60 ते 70 किलो लिंबू मिळण्याची अपेक्षा आहे, कारण एका किलोमध्ये साधारणतः 30 लिंब बसतात आणि झाडावरती आपल्याला 700 ते 800 लिंबांची संख्या आज पाहायला मिळते. 300 झाडाचं एकूण उत्पादन, अपेक्षित उत्पादन मी 4 ते 5 लाख रुपये धरलेलं आहे खर्च जाऊन, आणि तेवढं मिळेल याची मला खात्री आहे. आत्तापर्यंत 3 महिन्यात मला खर्च साधारणतः 18 ते 19 हजार रुपये झालेला आहे. मच्छिंद्र आणि बाबासाहेब शेतीचं घरगुती नियोजन करण्यावर प्राधान्य देतात. आजही त्यांची आई, पत्नी आणि घरातल्या सगळ्या सदस्यांची शेती कामामध्ये मोठी मदत होतीये. पिकं आल्यावर कुणाला आनंदच दिसतो, पडली की अंगात तरतरीच येते काम करायला. दिसन तसं माणसाला शक्ती वाढते, जसं पैसा दिसन तसा आनंदच वाटतो. आम्ही 10 वर्षापासून लिंबाचं उत्पादन घेतो, पण टाकी घेतल्यापासून खूपच फायदा झालाय आणि खूपच लिंबाचं प्रमाण पण वाढलंय. आणि लिंबाला चांगले बाजार असल्यामुळं घरात सुद्धा चांगलं वातावरण झालेलं आहे. आणि लिंबापासून खूप फायदा झालेला आहे आणि उत्पन्न वाढलंय. घरातही खूप गोष्टी नवीन नवीन यायला लागलेल्या आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीचा शेतीत प्रगती करण्यास मोठा फायदा झाल्याचा मडके कुटुंबाचा अनुभव आहे. त्यांची नवी पिढी देखील आज शेतीकडे वळतीये. शेतीच्या पाण्यासाठी शेततळ आणि वितरणासाठी ठिबकची यंत्रणा बसवल्यानं कामं सोपी झाल्याचा मडकेंचा अनुभव आहे. त्यामुळे ऊस आणि इतर पिकांची शेती देखील सोपी झाली आहे. लिंबाच्या शेतीला फळ पिकांच्या तुलनेनं पाणी कमी लागत असल्यानं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मडकेंप्रमाणे थोड्या बहुत क्षेत्रावर लिंबू लागवड केली आहे, तर शेतकऱ्यांना आपलं अर्थकारण सुधारण्यास नक्की फायदा होईल. लैलेश बारगजेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अहमदनगर.